विरोधी पक्ष बहिष्कार टाकेल, मग ते सगळं मग सत्ताधारी पक्ष म्हणता काय करायचं. राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करा. पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी यांना तर आज ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेत, पण त्यांना लोकसभेतूनच कायम ते बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू. हे विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गानं सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री व्हायचं, मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत जे विरोधी पक्षनेत्याला स्थान आहे विधिमंडळात तेवढं टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणारं एक कृत्य आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल. या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे. विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव देऊन एक कालखंड लोटला. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. पण भास्कर जाधव नको, हे तुम्ही कोण ठरवणार. विधान परिषदेमध्ये काही निर्णय झालेले आहेत, तिथेही त्या पद्धतीनं विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात. हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचीपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. काळ्या कुट्टशाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरची व्यक्ती बसलेली आहे आणि त्या व्यक्तीचं जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार. त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागताय याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात. तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला, तुम्हाला अधिकार दिले कोणी. तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहे आणि त्याच लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्याचे भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय मी पाहीन, तुम्ही कोण, तुम्ही आज आहात उद्या नाही, पण या परंपरा तुम्ही तोडताय. हां, आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालं आहे. हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अजिबात नाही, माझी काही भूमिका नाही. आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना, 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही. आता प्रश्न असा आहे
माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे. यात वेगळं काय आहे? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, आमचाही आकडा जास्त होता. हे आहे, आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाही. एक खासदार निवडून जाईल, 37चा कोटा आहे यावेळेला. आमच्याकडे 10 ते 12 मतं जास्त राहतील असं दिसतंय. आम्हाला पुन्हा 20 मतांची बेगमी करावी लागेल. ती जर होत असेल तर 2 जातील. पण या क्षणी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही हे बोलणारच की बाबा आमचा मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे पहिला हक्क आमचा राहील. पण प्रश्न निर्माण कधी होतो? अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेला आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले नव्हते. पाहू ना, तुम्ही फार त्याच्यावरती फार टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका. महाविकास आघाडी जी आहे किंवा नेतृत्व जे आहे आमचं, हे सक्षम आहे निर्णय घ्यायला. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षसुद्धा आहे ना, फक्त शिवसेना आहे का? 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय ही निवडणूक होणार नाही महाविकास आघाडीची, हे मी वारंवार सांगतो आहे. पण तुम्ही तोच प्रश्न विचारताय, हे चुकीचं आहे. ही निवडणूक 3 पक्षांची आहे आणि त्या 3 पक्षातला मोठा पक्ष शिवसेना आहे विधिमंडळामध्ये. ज्यांच्याबरोबर आम्ही बसतो किंवा कोणी कोर्टात कोणी जेवताना, त्यांच्यामध्ये वेगळं घडवण्याची क्षमता आहे का? ते वेगळा निर्णय घेऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. ह्या सगळ्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, हे नाही घेऊ शकत. दादा भुसेंचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ज्या खटल्यासंदर्भात आम्ही सातत्यानं एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो, तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं. आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाची. त्यांना उत्तर दिलं, ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला. कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलं आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे 2 भिन्न शब्द आहेत, बरोबर? खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे, ही भूमिका आहे. यात काय माफी आणि काय कसलं काय? कशा करता? माझ्यावरती का हा पहिला खटला का आमच्यावरती? नाही, शेकडो खटले मी लढलो आहे. पण कुठे थांबायचं आणि काय करायचं आम्हाला माहिती आहे. एक लक्षात घ्या, जर तुम्ही मला ओळखत असाल तर तुम्ही एक मान्य केलं पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये कधीही महापालिकेच्या राजकारणामध्ये पडलो नाही. ज्याला या मुंबईत सुखानं राहायचं आहे राजकारणात, त्यानं महापालिकेत जाऊ नये. कोणत्याही सर्वच महानगरपालिकात काय चालते तुम्हाला माहिती आहे. आम्ही त्या तलावाच्या बाहेर असतो. महापालिकेचं राजकारण वेगळं, आम्ही वेगळं काम करतो. त्याच्यामुळे स्वतः पक्ष नेतृत्व त्या संदर्भात निर्णय घेण्यास समर्थ आहे. मी वारंवार सांगितले आहे की तशा प्रकारच्या सूचना त्या नगरसेवकाने दिल्या होत्या. जर त्यांनी त्या शिस्तीचं उल्लंघन केलं असेल तर आता हळूहळू आम्ही सगळ्या कामातून मोकळे झालो. आम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा करू या विषयावर. चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये 4 दिवसापूर्वी दोन्ही गटांना दिल्लीत का बोलवलं होतं? चंद्रपूरच्या तुम्हाला माहिती आहे. एक विजयराव वडेट्टीवार आमचे मित्र, दुसऱ्या खासदार ताई आहेत धानोरकर, त्यांना दिल्लीत बोलवून समज का देण्यात आली हे आपणही छापलं, आपणही दाखवलं आहे. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपद हे काँग्रेसच्या हातून गेलं. संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही.